कुमकुमी असेल तर गणेश नाईकांनी लोकसभा लढवून दाखवावी. गणेश नाईकांना अनेकदा माजी केलेले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेचा गणेश नाईकांवर पलटवार. बिनबुडाचे आरोप करणं ही राऊतांची जुनीच सवय. संजय राऊतांच्या टीकेवर राहुल नार्वेकरांचा पलटवार. पुण्यात भाजप काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने. काँग्रेस भवनासमोर दगडफेक. हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात पर्वती पोलिसात गुन्हा दाखल. टिपूची तुलना शिवरायांशी करणं भोवलं. टिप्याची बरोबरी शिवरायांशी करणं ही जिहादी मानसिकता. नितेश राणेंचा हर्षवर्धन सपकाळांवर निशाणा. ज्या माणसाशी आमची चर्चा झाली तोच आता नाही. इतरांच्या प्रश्नाला उत्तर देण्याची आवश्यकता नाही. तटकरेंनी मांडलेल्या भूमिकेवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. जिरवाळांच्या कार्यालयातील लाचखोरी प्रकरणी चर्चेची शक्यता. राष्ट्रवादीच्या समन्वय समितीची सायंकाळी बैठक. सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती. सोलापूर जिल्हा परिषद ओबीसी अध्यक्षपदासाठी रस्सीखेच. 4 तालुक्यातून अध्यक्षपदासाठी चुरस. भाजपच्या शांभवी कल्याण शेट्टी यांचं नाव आघाडीवर. सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होणार. नाव न घेता शंभूराज देसाईंना जयकुमार गोरेंचा टोला. शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ संभाजी भिडे मैदानात. सांगलीतले शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरीही एकवटले. मुलुंड अपघात प्रकरणी कारवाईला वेग. 5 अधिकाऱ्यांना अटक. मिलन रोड बिल्टेक कंपनीवर गुन्हा दाखल. धुळेमुळे पंढरपूरकरांचा आरोग्य धोक्यात. नगराध्यक्ष प्रणिता भालकेंनी उपाययोजना करावी. नागरिकांची विद्यमान नगराध्यक्षांकडे मागणी. अमरावतीच्या कांतानगरमधील न्यायाधीशांच्या निवासस्थानी मध्यरात्री चोरी. 5 न्यायाधीश आणि 4 न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या घरी चोरी. दलदमयंती आणि शहानूर अपार्टमेंटमध्ये लाखोंचा मुद्देमाल लंपास. पुण्याच्या जुन्नरमध्ये जमिनीच्या वादातून ठिणगी. भाऊ बहिणीच्या कुटुंबियांमध्ये हाणामारी. केदारनाथ धामचे दरवाजे 22 एप्रिलला उघडणार. महाशिवरात्रीला उमी मठमध्ये तारीख जाहीर. पंढरपूर कॉरिडॉर बाधितांचा शंकरात. सुब्रमण्यम स्वामी यांच्या लढ्याला पाठिंबा. कॉरिडॉर विरोधात सुब्रमण्यम स्वामींचं मुख्यमंत्र्यांना पत्र. T20 सामन्यात भारताचा पाकिस्तानवर विजयी स्ट्राईक. कोलंबोच्या मैदानात पाकिस्तानचा धुव्वा. भारताचा पाकवर 61 धावांनी विजय.